निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीला मोठी गळती। विधानसभा निवडणुकीतले 43 पराभूत, वर्षभरातच महायुतीमध्ये 26 पराभूत भाजपत तर 13 अजित पवारांच्या राष्ट्रवादीत। विधानसभेतले 7 पराभूत उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत। नगरपालिका निवडणूक प्रचारात महाविकास आघाडी नेत्यांच्या गैरहजेरीची चर्चा। काँग्रेसचे बडे नेते प्रचारापासून दूर राहिल्यानं चर्चेला उधाण। शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरेही प्रचारात नसल्यानं आश्चर्य। महायुतीच्या फडणवीस, शिंदे, अजित पवारांचा मात्र धडाका। महाराष्ट्रभर निवडणुकीची धडाकेबाज रणधुमाळी सुरू आहे। महायुतीचे नेते फडणवीस, रवींद्र चव्हाण, बावनकुळे, एकनाथ शिंदे, अजित पवार जनतेमध्ये आणि महाविकास आघाडीचे नेते कुठे आहेत? भाजपचे नेते केशव उपाध्यायांचा सवाल। मुंबई महापालिकेसाठी जाहीर प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ। मतदार यादीत एका मतदाराचं नाव तब्बल 103 वेळा। मुंबईमध्ये तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं एकापेक्षा अनेक वेळा। डुप्लिकेट मतदारांची संख्या तब्बल 11 लाखांवर। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं दुबार मतदार यादीत नाव 3 वेळा नाव असल्याचा पेडणेकरांचा दावा। निवडणूक आयोगाचा धिक्कार, पेडणेकरांची टीका। परभणी महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठे घोळ। एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात गेलेत, दुसऱ्या प्रभागातले मतदार तिसऱ्या प्रभागात। घोळामुळे मतदारही संभ्रमात। मतदार यादीत मोठा घोळ आहे, या संदर्भात आदित्य ठाकरे अभ्यास करत असून दुबार नावं कशी येतात यावर निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, अंबादास दानवेंची मागणी। सगळ्या याद्या दुरुस्त करून निवडणूक घ्या हीच आमची मागणी आहे। ठाकरे सेनेचे नेते सचिन अहिर यांचं वक्तव्य। ही लोकशाहीची थट्टा आहे म्हणत अहिर यांचा सरकारवर निशाणा। मुंबई आयआयटी समोर आयआयटी बॉम्बेऐवजी आयआयटी मुंबईचा मनसेकडून फलक। आयआयटीच्या नावात मुंबई नसणं एक प्रकारे चांगलंच असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचं विधान। त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक। मुंबई आणि एमएमआर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या आयआयटी बॉम्बे या वक्तव्याचा समाचार। महाराष्ट्र विरोधकांच्या पोटातली मळमळ पुन्हा बाहेर आली, राज ठाकरेंचं वक्तव्य। संसदेत पहिल्यांदा बॉम्बेऐवजी मुंबई असा उल्लेख करून हा बदल राष्ट्रीय पातळीवर स्थिर करणारेही भाजपचे राम नाईकच होते, पण राज ठाकरे यांना सोयीस्कर विसर पडलेला दिसतोय। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा पलटवार। राज ठाकरेंची पोस्ट म्हणजे कल्पना विस्ताराचा उत्तम नमुना। आयआयटी बॉम्बे वादावर अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया। सिंग यांचं आयआयटीच्या कार्यक्रमात बोलतानाचं अनव्हेरिफाईड रिपोर्ट्स आहेत, भातखळकरांची माहिती। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून मारहाण। सकाळी फिरायला गेल्यानंतर दोघांनी जबरदस्तीनं गाडीत घातलं। मारहाणीनंतर अज्ञातांनी गुजर यांना रस्त्यावर सोडून दिलं। काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना शिवप्रेमी चंदू आगे आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याचं समोर। सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं आणि महाराजांविषयी अपशब्द वापरल्यानं मारहाण। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष मारहाण प्रकरणी काँग्रेस आक्रमक। पालिकेसमोर धरणं आंदोलन करत मारहाणीचा निषेध। निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा काँग्रेसचा इशारा। ऐन निवडणुकीत विरोधकांवर हल्ले होत आहेत, राज्यात गृह खातं आणि पोलीस काय करतायत? काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल। विरोधकांना संपवण्याचा घाट घातला जातोय, वडेट्टीवार यांचा आरोप। काँग्रेसच्या माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशीला अखेर अटक। नागपूरच्या कळमेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा प्रचार करणाऱ्या आरिफ शेख व्यक्तीचं अपहरण करत त्याला गंभीर मारहाण करण्यात आली होती। नागपूरच्या डिगडोहमध्ये भाजपचे नगरपरिषद उमेदवार अनिल शर्मा यांच्यासह कार्यकर्त्यांकडून पोलीस शिपायाला मारहाण। भाजप कार्यकर्त्यांच्या वाढदिवसावेळी साऊंड बंद करण्यास सांगितल्यानं रागातून मारहाण केली। जेव्हा जेव्हा आपल्या विरोधात कट कारस्थानं झाली तेव्हा तेव्हा सावंतवाडीकर आपल्या पाठीशी उभे राहिले। आताही आपलं राजकीय करिअर संपवण्याचा आखलेला कट ओळखून जनतेनं चोख उत्तर द्यावं, शिंदे सेनेचे नेते दीपक केसरकरांचं जनतेला आवाहन। नांदेडच्या धर्माबादमध्ये मंत्री संजय शिरसाटांनी पदयात्रा काढत निवडणुकीचा प्रचार केला, तर धर्माबाद, भोकर आणि हिमायतनगर शहरात प्रचार सभा।
खेडमध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का. ठाकरेंकडून उभ्या असलेल्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. प्रभाग क्रमांक 5 ब मधील ठाकरे सेनेच्या सुनीता खालकर यांचा योगेश कदम यांना पाठिंबा. धाराशिवच्या उमरगा नगरपालिकेत मनसे आणि ठाकरे सेनेची युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होणार, तर दोन्ही भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येणं महाराष्ट्रासाठी गरजेचं. आमदार प्रवीण स्वामींचं वक्तव्य. उमरगा नगर परिषदेमध्ये युतीमध्ये फूट पडल्यानंतर भाजप आणि शिवसेना आमनेसामने. शिवसेनेमुळे शहराची अवस्था बकाल. भाजपची टीका. भाजप विरोधात काँग्रेसची शिंदे सेनेला साथ, तर ठाकरे सेनेकडूनही स्वतंत्र उमेदवार रिंगणात. हिंगोली नगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मुख्यमंत्री फडणवीस हिंगोलीमध्ये प्रचार सभा घेणार. भाजपचे उमेदवार नीता बाबाराव बांगर यांचा प्रचार करणार. दादागिरी करणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार आहात का? ठाकरेंच्या सेनेचे नेते विनायक भिसेंचा सवाल. मटक्याला द्या लीड तर हिंगोलीचा होईल बीड म्हणत संतोष बांगर यांच्यावर हल्लाबोल. लोणावळ्यामध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी, तर माणुसकीच्या जीवावर नगरसेवक होणार. भाग्यश्री जगतापांकडून विश्वास व्यक्त. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांच्या भांडणात आपलं सँडविच होतंय. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं विधान. दोघांमधील वाद कसे कमी होतील हाच प्रयत्न सुरू. खडसेंचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.